व्यत्यय आणतो आहे, मला थोडं क्षमा करा, पण मला कुठेतरी जाऊन आपल्याशी हितगुज साधलं पाहिजे. 30 दिवसामध्ये 377 बारला भेट देणं शक्य नाही आणि आपले वेव्स तिथपर्यंत पोहोचणंसुद्धा कठीण आहे. यासाठी मला आपणाला थोडं त्रास करत किंवा आपणाला डिस्टर्ब करत मी आपला वेळ घेऊ इच्छितो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण निश्चितच आपल्यापर्यंत काहीतरी हितगुज साधलं पाहिजे. यासाठी मी आज अट्टहास करून आपल्या बारच्या अध्यक्षांना मला 2 मिनटं तरी बोलण्याची संधी द्यावी म्हणून त्यांनी ही धावपळीमध्ये एवढी व्यवस्था केलेली आहे. मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काही मुद्द्यावर प्रकाश टाकू इच्छितो. मी ही दुसऱ्यांदा निवडणूक लढवतो आहे. याच्यानंतरची मी निवडणूक लढवणार नाही, कारण मी इतरांना संधी देण्यासाठी मी माझ्या पुढच्या टर्ममध्ये माघारी घेणार आहे. हे आपण आत्ता खुणगाठ बांधून ठेवावी. मित्रो, 5 वर्षाची टर्म असताना तब्बल 9 वर्षे होत आहेत आणि 9 वर्षानंतर बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका येत आहेत. या निवडणुका प्रत्येक 5 वर्षाला व्हायला पाहिजेत अशी माझी धारणा आहे, पण असं होत नाही. आणि या टर्मच्या निवडणुका लांबल्या म्हणजे कारण काय, तर व्हेरिफिकेशन जे सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की बोगस वकिलांची संख्या कमी करायची आहे आणि मग बोगस वकिलांची संख्या कमी करायची असेल तर त्यांचं पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन केलं पाहिजे अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतल्यामुळं परत एकदा सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरून आम्ही व्हेरिफिकेशनसाठी सतत 4-5 वर्षे झाले व्हेरिफिकेशनसाठी आम्ही करत आहोत, पण आजही व्हेरिफिकेशन झालं नाही. ज्या महाराष्ट्राच्या बार काउन्सिलची 2,80,000 संख्या असताना सुद्धा आता बघताय आपण 1,89,000च मतदार यादी जाहीर झाली, कारण बाकीच्यांचं व्हेरिफिकेशन झालं म्हणून त्यांना व्हॅलिड वोटर लिस्टमध्ये घेता आलं नाही. याला कारणीभूत केवळ बार काउन्सिल नाही आणि तुम्ही आम्ही नाही. सुप्रीम कोर्ट इकडे व्हेरिफिकेशन करा म्हणून सांगते, ते व्हेरिफिकेशन कंप्लीट होत नाही आणि परत म्हणते की मार्च एंडिंगपर्यंत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील. म्हणजे डबल भूमिका सुप्रीम कोर्टाची असल्यामुळं शेवटी करायचं तरी काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित होतो. म्हणून अनेक वेळा आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाचा जो इंटरफेरन्स आहे बार काउन्सिलच्या कामामध्ये तो थोडा अधिकच झालेला आहे आणि तो एवढं होण्याची आवश्यकता नाही आहे असं माझं मत आहे. पण सुप्रीम कोर्टाचा इंटरफेरन्स वाढल्यामुळं बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. वास्तविक पाहता या अडचणी आपल्याला दूर करता येण्यासारख्या आहेत, पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना थोडं लक्ष घालावं लागेल अशी माझी भूमिका आहे. मित्रो, या सगळ्या गोष्टीला आपल्याला कुठेतरी विचार करून याच्यावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मला माहीत आहे 2,80,000 संख्या असताना सुद्धा आमचे सदस्य कुचकामी ठरलेले आहेत, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. याचं कारण असं आहे, राहुरीच्या वकील दाम्पत्याच्या खून झाल्यानंतर राहुरीच्या वकील दाम्पत्याचा खून झाल्यानंतर सगळ्यांचं मन हळहळलं आणि सगळ्यांना वाटलं की आपल्याला कुठेतरी प्रोटेक्शन ॲक्ट मिळाला पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केले पाहिजेत. 3-4 वर्षापूर्वी एक मीटिंग बोलवण्यात आली बार काउन्सिलची आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की प्रोटेक्शन ॲक्ट, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण तयार करायचा आणि त्यानुसार ड्राफ्ट तयार केला. ड्राफ्ट तयार करून आम्ही आमच्या बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवला, कारण ॲडव्होकेट ॲक्ट हा सेंट्रल ॲक्ट असल्यामुळे याची मंजुरी आपल्याला केंद्र सरकारची आवश्यकता असते, पार्लमेंटची मंजुरी असते.
म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडियाने तिथं पाठवलं आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाला. आणि बार काउन्सिलचे जे चेअरमन आहेत, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलले जातात, 6 महिन्याला अध्यक्ष बदलले जातात, कधी कधी महिन्याला अध्यक्ष बदलले जातात. परवाचा अध्यक्ष तर 21 दिवसाचा अध्यक्ष झाला. हे अशी जी पद्धत कुठेतरी आणली, अंमलात आणली, हे पद्धत कुठेतरी मला असं वाटतं की ही पद्धत बंद पडली पाहिजे. 3 महिन्यात काय करू शकतो बारचा अध्यक्ष, 1 महिन्यात काय करू शकतो, पण अट्टास की माझं नाव अध्यक्ष मी झालं पाहिजे, माझं भिंतीवर नाव आलं पाहिजे, हा अट्टास नाही. अरे पण तुम्हाला एवढं 3-3 महिन्याला महिन्याला नावं बदलावी वाटतात. आणि जो भारताच्या वकिलांच्या सर्वोच्च सोसायटीचा सर्वोच्च पदावर बसलेला जो माणूस आहे मनन कुमार मिश्रा, सतत 13 वर्ष झालं तो खुर्चीवर बसलाय. 13 वर्ष या भारतातील सर्व वकिलावर तो 13 वर्ष मानगटीवर बसून राज्य करतो आहे. मित्र, तो अत्यंत भ्रष्ट, अत्यंत व्यभिचारी, अत्यंत गुंड आणि अकलेचा पत्ता नसलेला माणूस 13 वर्ष झाले त्या खुर्चीवर बसलाय. याच्याबद्दल आम्ही कधी विचार करतो का? आम्ही जास्तीत जास्त विचार केला तर सांगली बार असोसिएशन, नाहीतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. पण जी आमची मूळ संस्था या देशामध्ये वकिलांची आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया, त्याचा आम्ही विचार करत नाहीये. मग त्याची मनन कुमार मिश्राने जी काही पार्लमेंटमध्ये मंजुरीसाठी पाठवायला पाहिजे होतं, पाठवलं नाही. आणि तो कायदा आज तागायत मंजूर झाला नाही आणि आम्हाला संरक्षण मिळालं नाही. परवा बीडला वकिलाला मारले, आष्टीच्या बीडमधलेच आष्टी या गावातल्या वकिलांना गच्चीला धरून मारहाण केली. मी काल कुठेतरी ऐकलोय की एका महिलेला सुद्धा महिला वकिलाला सुद्धा मारहाण केली. हे जे प्रकार आहेत ते थांबले पाहिजेत. आणि हे जर थांबवायचं असेल तर बार काउन्सिलने काहीतरी स्टेप्स घेतल्या पाहिजेत. सरकार मंजुरी देत नाही. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही स्टेट लेवलचा एक कायदा तयार करा, प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून स्टेट लेवलकडे आम्ही दाखल केलं की आम्हाला हा ॲक्ट पाहिजे. त्याचा ड्राफ्ट केला, ऑब्जेक्शन मागविलं, दाखल केलं. स्टेटही लक्ष घालत नाही. कसं लक्ष घालेल? आमची जी चेंबर कमिटी आहेत, आमचे जे चेअरमन आहेत, अध्यक्ष होतात महिन्याला, कोण विचारते त्यांना? का विचारायचं त्यांना? म्हणून कोणी मुख्यमंत्री असो की मग भारताचा कोणी चीफ जस्टिस असो की कोणी प्रधानमंत्री असो, कोणीही दखल देत नाही. तर ही दखल आम्हाला घ्यावी लागायचं मजबूर सरकारला बी असेल आणि कोर्टाला बी असेल तर करावं लागेल. आणि ही करण्यासाठी आम्हाला काहीतरी स्टेप्स घ्याव्या लागतील. आणि हे स्टेप्स घेत असताना आम्ही सातत्यानं, मग मी नेहमी म्हणतो, आम्हाला लोकशाही मान्य आहे का? मान्य आहे. पण मेजॉरिटी कॅरिंग द लॉ जसं असतं, लोकशाहीमध्ये ज्याची मेजॉरिटी जास्त, जिकडे मेजॉरिटी, त्या पद्धतीचे कायदे पास होतात. मग बार काउन्सिल ही 25ची कमिटी असल्याने एकीकडे 15 होतात आणि एकीकडे 10 होतात जे खरं बोलणारे आहेत ते. मग 10 बोलणाऱ्यांचं काही, 10 जणांचं काही ऐकत नाहीत, पण 15 जण जे बसलेत ते बसून आपापल्या पद्धतीचा निर्णय घ्यायला लागतात आणि ते निर्णय घेतात. आणि त्यामुळे बार काउन्सिलचे निर्णय एक चुकीच्या मार्गाने व्हायला लागलेत. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. हे बंद करण्यासाठी आम्ही सिन्सिअर नाही आहेत. आम्ही वकिलांनी थोडं सिन्सिअर झालं पाहिजे. तुम्ही इथे येणाऱ्या सदस्याला विचारलं पाहिजे, तुम्ही मागच्या टर्ममध्ये काय? आपण विचारत नाही, आम्ही सांगत नाही. कुठेतरी एकदा मतदान होते, मग जे निवडून येतं ते निवडून खुर्चीवर बसतात आणि मग जसं मागं चालत आले तसं पुढे चालत राहते. हे कुठेतरी बंद पडलं पाहिजे. आणि मग आमची ही मूळ संस्था आहे बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा, ही आमचं मदर बोर्ड आहे, फादर बॉडी आहे. या बॉडीकडे बघत असताना आपण अपेक्षेनं आणि थोडं सहानुभूतीनं आणि थोडं विचारपूर्वक बघितलं पाहिजे. एवढ्यापुरतं मर्यादित नाही. तरुणाला आम्हाला स्टायपंड द्यावा असा वाटतो. आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठला, सरकार त्याची दखल घेत नाही. वेलफेअर फंड आहे त्याची दखल घेत नाही. इन्शुरन्सची पॉलिसी आहे त्याची दखल घेत नाहीत. हे कोणाचे काम आहेत? हे तुमचे कामं नाही. ते बार काउन्सिलवर जे निवडून जातात, जे अध्यक्ष असतो, त्यांनी याचं पर्स्युएशन केलं पाहिजे, प्राप्त करून घेतले. देत कसं नाही, द्यायलाच पाहिजे, अशा भूमिकेमध्ये मी असतो.
कोविडमध्ये आम्ही त्यांना पैसे मागितले, कुणालाही पैसे दिले त्यांनी, NGOला दिले, सोसायटीला दिले, लेबर संघटनेला दिले, कामगार संघटनेला दिले, पण वकिलाला दिली नाही. का त्यांना आमची गरज नाही आहे? आम्ही त्यांना मतदान करत नाही आहे? आम्हाला त्यांना मतदान करावंच वाटत नाही आहे? आमचा एवढा विरोध कशासाठी? हे ते विरोध करत नाहीत, पण आमचं मागणं चुकतंय, आम्हाला मागता येत नाही, म्हणून ह्या गोष्टी आम्हाला मिळत नाही. म्हणजे एवढ्या 2,80,000 लोकांची ही मोठी संस्था आहे, काय मिळणार नाही. सरकार तर कुठल्या तरी NGOला सुद्धा घाबरतंय, मग ही तर एवढं कॉन्स्टिट्युशनल बेस असणारी संस्था आहे, याला का नाही भेटणार सरकार? पण भीतीसुद्धा दमसुद्धा देता आला पाहिजेत असं म्हणतात. तो दम देण्याची ताकद आमच्या सदस्यामध्ये राहिली नाही, चेअरमन. कारण महिन्याला फक्त भिताडावर नाव यावं एवढ्यासाठी जर अध्यक्ष होत असेल तर यांच्यामध्ये ताकद राहणार आहे कुठून? एक जर आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितलं आमच्या एवढ्या मागण्या येतात, एवढ्या मागण्या मान्य करावं लागेल. जर तुम्ही हे मागण्या मान्य करायचं नसेल तुम्हाला, तर मग तुम्हाला आम्ही सहकार्य करणार नाही. कोर्ट कामकाजामध्ये आम्ही सहकार्य करणार नाही. काय ते सुप्रीम कोर्ट आम्हाला बहिष्कार करायचा नाही, बंद करायचं नाही, कोर्टात कामकाज तुम्ही करायचं, त्यांनी कोण आमचा मालक आहे का? तो बार काउन्सिलचा जो काही आमची वरिष्ठ बॉडी आहे का सुप्रीम कोर्ट? म्हणजे आम्हाला सनद देते ते सुप्रीम कोर्ट देते का? कशासाठी आमचा त्यांचा संबंध? आमचा संबंध आम्ही वकिली करताना त्यांचा आणि आमचा संबंध येऊ शकतो. इतर संघटना आमच्या ज्या आहेत, या आमच्या जी असोसिएशन आहेत, आमच्या जी काही बार काउन्सिल्स आहेत, यांचा त्यांचा काही संबंध नाही आहे. हा संबंध आम्ही इलेक्टेड मेंबरचा संबंध आहे. आम्ही सगळ्याच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी करतो. आम्हाला सुप्रीम कोर्ट सांगणार बहिष्कार करायचा नाही, बहिष्कार करायचं का? आमच्या मागण्या मागायच्या कुठं आणि कोणत्या तसं तरी सांगा. तुम्हाला बहिष्कार करता येत नाही तर या पद्धतीने मागण्या मागा म्हणून तसं सांगावं ना सुप्रीम कोर्टानं. का नाही सांगत? मग फक्त म्हणलं की बहिष्कार करायचं नाही, बोलायचं नाही. अरे भाऊ एवढं नाही, तुम्हाला माहिती नसेल एक सुप्रीम कोर्टानं एक जजमेंट दिलं, त्या जजमेंटमध्ये एखाद्या वकिलांनी कोर्टासमोर जोरात आर्ग्युमेंट करायची नाही, आवेशपूर्ण आर्ग्युमेंट करायची नाही, असं हात आपटून आर्ग्युमेंट करायची नाही, बोट दाखवून आर्ग्युमेंट करायची नाही. म्हणजे काय करायचं? तोंडाला पट्टी लावायची, पहिले डोळ्यावर पट्टी बांधली आणि पुन्हा तोंडाला पट्टी लावून घुंगरं बांधा पायात, म्हणजे जजच्या पुढे जाऊन आम्ही नाचत बसतो. अरे बोलायचं नाही म्हणजे काय? एखादी मुद्दा जर आम्हाला वाटला की हा मुद्दा कन्सिडरेबल आहे, आपण सहज होतो, युअर ऑनर दिस इज द कन्सिडरेबल इश्यू, दिस इज द कन्सिडरेबल पॉईंट असं म्हणतो. असं म्हणायचं नाही. असले जजमेंट सुप्रीम कोर्ट देते म्हणजे आम्ही काय करायचं काय? नाहीतर आम्ही तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू. अरे कुणाला भीती दाखवता कंटेम्प्ट ऑफ कोर्टची? कोल्हापूरच्या 300-350 वकिलाला कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटीस आल्या का? सनद घातली त्यांची तुम्ही? तुम्हालाच उलट ती कोर्ट तिथं द्यावं लागलं तुम्हाला. पण आम्ही ज्या पद्धतीने मागतो त्या पद्धतीने भूमिका आमचे सगळे बार काउन्सिल सदस्य घेत नाहीत, म्हणून आम्हाला दुःख वाटते. मित्रांनो, मला चेअरमन होता आलं नाही, कारण मला फक्त माझी पहिली टर्म होती आणि मी त्याचा गाढा अभ्यास केला 5 वर्षामध्ये. मी पूर्ण अभ्यासलो सगळा की 5 वर्ष ही बार कोणाची आहे, बार काउन्सिल कोण चालवत आहे, ह्याचा करता धरता कोण आहे, ही कोणाच्या माध्यमातून चालते, याचा सखोल असा अभ्यास केला. आणि मला वाटलं की ही सगळे जे बार काउन्सिलचे निवडून आलेले सदस्य आहेत हे सगळे कुणाच्या तरी हाताखालचे बाहुले झाले, हे कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली बार चालवतात. हे बंद केलं पाहिजे. आम्ही आमच्या स्वतंत्र विचारांना बार काउन्सिल चालवली पाहिजेत असं आम्हाला वाटते. अलीकडे पाहताय डिस्ट्रिक्ट कोर्टात, तालुका कोर्टात जजेस वाकडं बोलतात, अपमानास्पद ज्युनियर वकिलाची करतात, सिनियरची सुद्धा. आमच्या इथं गोमारे साहेब म्हणून होते, बिचारे आता नाहीत ते आमच्यामध्ये. एक JMFC कोर्ट बसलं आणि डायसून 50 वर्षाची 60 वर्षाची प्रॅक्टिस असणाऱ्या वकिलाला तुम्ही कशाला तोंड वर करून आलात? मग फाईल नाही तर अशा प्रकारची भाषा वापरला. मित्र त्याला घरी बसवावं लागला आम्हाला. आम्ही अधिकार दाखवले त्याला, काय वकिलाला अधिकार असते ती, आणि ते अधिकार त्याला दाखवल्यानंतर त्या वकिलाला घरी बसायची वेळ आली. ही काय यांची शक्ती वाढली? हे का असं बोलतात? याच्या मागची काही कारणं वेगळी. आम्ही वर निवडून आलेले सदस्य आहेत ना, आम्ही नपुंसक झालो.
आमच्यामध्ये लाचारी आली, आम्ही कुणाचे तर हातातले बावले झालो, म्हणून आम्हाला त्यांनी सांगत तो आदेश आम्ही सरसावंती समजतो, आम्ही स्वतः कारभार करू शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर असं वाटायला लागलं की ह्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन यायला पाहिजे आणि परिवर्तन आणायला पाहिजे. आणि ते आणण्यासाठी म्हणून मी दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवण्याचं साहस करतोय आणि लढवणार. यावेळेस मला तुम्ही निवडून देणार आणि मी यावेळेस चेअरमन झाल्यानंतर मी एखाद्या वकिलाला कुणी अपमानास्पद बोलला, तुम्ही तक्रार केलात बार काउन्सिलकडे की मला ह्या जजने अशा प्रकारचं अपमानित केले, बोलले, तुमची जर तक्रार आली तर मी चेअरमन झालो तर ती तक्रार चीफ जस्टिसकडे घेऊन जाणार आणि विचारणार चीफ जस्टिसला, तुमच्या सबऑर्डिनेटला सांगा डायसवर बसल्यानंतर आमच्या ज्युनियर वकिलांना अशा प्रकारची भाषा करतोय, तुम्ही सांगणार, त्याची इन्क्वायरी करणार का? जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला सुद्धा आमच्या काही स्टेप्स आहेत त्या घ्यावा लागतील असं सांगत दम, सज्जड दम देण्याची ताकद आता सध्या वेळ आलेली आहे आणि सज्जड दम दिला पाहिजे. आपण काय कायद्याच्या शिवाय देत नाहीये, कायद्याला सोडून काय वागत बी नाहीये, पण कायद्याच्या माध्यमातून सज्जड दम देणार त्यांना आणि दम दिला पाहिजे. आम्ही काय उचलून कायदा हातात घ्या म्हणत नाहीये, पण त्यांना विचार, तुम्ही जर त्याची इन्क्वायरी करत नसाल तर मग आम्हाला आमच्या मार्गाने त्याला कसं करायचं ती करता येते, पण तुम्ही पुन्हा म्हणू नका तुम्ही कायदा हातात घेतला म्हणून. ही भाषा करता आली पाहिजे. मित्र, तुम्हाला सांगतो, बार काउन्सिल महाराष्ट्र गोवानं जर ठरवलं की ह्या मागण्या सरकारच्या, सरकारकडे आमच्या ह्या मागण्या देत आहे का कसं, जर नाही देत असाल तर आम्ही तुम्हाला कोर्ट कामांमध्ये सहकार्य करणार नाही. आणि सहकार्य एक दिवस जर आम्ही कोर्ट कामाचा सहभाग नाही नोंदविला तर महाराष्ट्र शासनाचा 1200 कोटीचा 1250 कोटीचं नुकसान होतंय. याचा अभ्यास करा. आम्ही अवलोकन केलं की एक दिवस जर वकिलांनी कामकाजात सहभाग नोंदविला नाही तर 1250 कोटी रुपयाचं नुकसान होतंय. हे सरकारला परवडते? मग ते सरकारला सांगू दिलं पाहिजे तुम्ही ह्या गोष्टी करणार की नाही. पण आमच्याकडे मागायची माहिती नाही, अभ्यास नाही, कसं मागितलं पाहिजे, राजकारणात कसं मागितलं पाहिजे, ज्युडिशरीत कसं मागितलं पाहिजे, याचा सखोल अभ्यास यांना नाही आहे. आणि तो अभ्यास मी केला आहे. मी असताना अनेक गोष्टीला मी स्वतः खासदार फंडातून आमच्या महिलांच्या भगिनीसाठी एक रूम बांधली, सगळ्या सुविधांना युक्त खासदार फंडातून. देत कसे नाही, द्यायलाच पाहिजे. त्यांना आमची गरज आहे आणि त्यांना मतदानाची गरज असते, ते आम्हाला कन्सिडर करतात. पण आमच्याकडे मागण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीनं मागितलं पाहिजे तर मिळू शकते. आणि हे आमचे सदस्य मागत नाही तर त्यांच्याकडे भीक मागा गेल्यासारख्या पद्धतीनं जातात. या पद्धती मित्र, तुम्हाला माहीत नाही, आमच्याकडे मोठा भ्रष्टाचार चालतो. पैसे कोणाचे आहेत, सोर्स ऑफ इन्कम काय बार काउन्सिलला, जे आमचे लहान बंधू ज्युनियर आहेत त्यांनी कुठले कुठले पैसे गोळा करायचे, पैसे भरायचे आणि मग सनद घ्यायची. मग ह्या सनदच्या पोटी आलेले पैसे हे बार काउन्सिलचं उत्पन्नाचं साधन. हे उत्पन्नाचं साधन किती लिमिटेड आहे. पण याच्यात सुद्धा अरे बाबा, लहान बंधूंनी पैसे भरले तर मोठ्या भावाने चंगळ करायची पैशाची, ही भूमिका बरोबर नाही आहे. मित्र, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, त्या बार काउन्सिलचा मी आत्तापर्यंत एक ग्लासवर पाणी पिलेलं नाही, एक ग्लास पाणी पिलेलं नाही, टीए भत्ता उचललेला नाही, उचलत नाही. मी लातूर जिल्हा वकील मंडळाचा 5 वर्ष अध्यक्ष होतो. चहा सुद्धा त्या बार असोसिएशन पिला नाही. मी काही ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेतला मी चहा पाणी काहीच घेत नाही. एवढं तत्वानं मी राहतो. आणि मग तत्वानं राहणाऱ्या माणसाला, खरं बोलणाऱ्या माणसाला जर शिक्षा मिळत असेल, चेअरमन होता येत नसेल, तर मग मला सुद्धा माझं हत्यार काढावं लागेल आणि चेअरमन व्हावं लागेल. आणि यावेळेस मी ते हत्यार काढणार आणि यावेळेस चेअरमन होणार. मला फक्त तुम्ही सदस्य म्हणून पाठवण्याची तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो आणि मी ते करणार. आणि या बार काउन्सिलच्या सदस्याला दाखवून देणार तुमची ताकद किती आहे. 2,80,000 वकील तुमच्या पाठीशी असताना तुम्ही असे पंगूसारखं वागू नका. तर तुम्ही सुद्धा ताकदीनं उभं राहा आणि तुम्ही सुद्धा शासनासंग 2 हात करायची तयारी ठेवा. त्याच्याशी मिळणार नाही. लोकशाही मिळवायचं असेल तर ताकद लागते. NGOला पैसे दिले यांनी आणि आम्हाला 500 कोटी मागितले होते, एक छदाम सुद्धा दिला नाही, स्टायपंड दिलं नाही, वेलफेअर फंड नाही. मग करते शासन करते का आमच्यासाठी? आम्ही करायचं तरी काय? तुम्हाला माहित नसेल, खरं म्हणजे ही पूर्ण जिम्मेदारी सरकारची आहे.
आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देण्याची. आर्टिकल 21 सिनॉप्सिस टी वाचा तुम्ही, त्यामध्ये मेन्शन केले कॉन्स्टिट्यूशनच्या. काय केले मध्ये मेन्शन? की ज्या बार असोसिएशनला आणि वकिलाला ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याची ड्युटी ही गव्हर्नमेंटची आहे. वाचा, असोसिएशनला सगळ्याच गोष्टी दिल्या पाहिजेत, देण्याची जिम्मेदारी सरकारची आहे. घटनेत तरतूद असेल तर आम्हाला का देत नाही तुम्ही सरकार? पण आम्हाला मागता येत नाही, कोणी मागितलं नाही. मागायची आम्हाला भीक मागायची सवय लागली, हक्क मागायची नाही. मागच्या 8 वर्षामध्ये 125 सत्कार करण्यात आले. कुणीतरी चीफ जस्टिस झाला, कुणीतरी दोनदा चीफ जस्टिस झाले, कुणी प्रमोशन झालं, सुप्रीम कोर्टाचे जज झाले, कुणी इथून जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये चीफ जज, त्यांचे सत्कार. आमचा सत्कार करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिले नाही, किंवा तिथे जाऊन आम्हाला लाचारी करण्यासाठी निवडून दिलं नाही. सत्कार करणे हा बार काउन्सिलचा धंदा नाहीये. धंदा काय आहे बार काउन्सिलचा? की वकिलाच्या हितासाठी काही निर्णय करता येतात का? मित्र, ही बार काउन्सिल तुम्हाला आवर्जून तुमच्या पुढे सांगेन, मी अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो, ही बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा केवळ वकिलाचं काम, केवळ नाही कधीच वकिलाचं काम करत नाही, तर ही नेहमी वकिलाच्या विरुद्ध काम करत असते. म्हणून या लोकांना कुठेतरी धडा शिकवण्याची गरज आहे. तुम्ही याच्याकडे फक्त गांभीर्याने पहा, गांभीर्याने घेत नाही तुम्ही. म्हणून आमच्यासारखे माणसं तिथं, बिंडोक माणसं तिथं जाऊन बसून या बार काउन्सिलची इज्जत आणि प्रतिष्ठा घालते. हे सगळं करता येतंय. हे गेलेलं आपलं अस्तित्व पुन्हा प्राप्त करता येते, पण तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय 160 थांबले, येतेच जातेत, काय करायचं, आपला धंदा आपण बघा. एवढा पुरतं मित्र, एवढा पुरतं बघू नका. बार काउन्सिल तुमच्यासाठी खूप काही करू शकते. करण्यासाठी काय, मी एक प्रस्ताव ठेवला होता की जे वकील रिटायर होतात ना, त्यांचा सन्मान करून 10 लाखाची थैली द्या आणि त्या बिचाऱ्याचा सन्मान करून त्याला घरी पाठवा. तो जर दुसरीकडे कुठं काम केलं, पेन्शन मिळालं असतं, काही त्याला पैसे मिळाले असते, GPF मिळाला असता, पैसे मिळाले असते. पण तो इथं आयुष्यभर वकिली करतो आणि घरी जातो, त्याला कोण विचारते? बिला पैशाचं घरला गेल्यावर घरातले सुद्धा विचारत नाहीत. बिनकामाचं नाणं आहे म्हणतात. म्हणून त्याला एक 10 लाखाची असेल, 5 तरी लाखाची द्या. सत्कारावर 50-50 कोटी खर्च करण्यापेक्षा आमचे वकील जर रिटायर झाले तर त्याला 10 लाख रुपये देऊन घरी बसवा. हे नाही आम्हाला सुचत. ह्याचा सत्कार करा, त्याचा सत्कार करा. काय सत्कार करताय? कुणासाठी करताय सत्कार? तुमच्यासाठी, तुमचे मॅटर काढून घेण्यासाठी, सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात तुम्हाला इज्जत मिळावं म्हणून, वैयक्तिक याच्यासाठी आम्ही निवडून जात नाही, निवडून देत नाही. आम्ही एवढ्यासाठी निवडून जातो की वकिलाच्या हिताचे काही निर्णय घेता येतात. मित्र, असे अनेक सारे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नावर मला बोलता येते, करता येते. मी अनेक विषयाला हात घालू शकतो. बार काउन्सिलने 15,000 आम्ही जे वकिलाचं रजिस्ट्रेशन करायला घेत होतो, त्याच्यातले सुप्रीम कोर्टाने म्हणले की 3,000 वापस द्या. ठीक आहे, द्यायला पाहिजे तर काय दिलं पाहिजे. मी म्हणलं त्यांना सगळ्याला एक लॅपटॉप द्या, नाहीतर iTab द्या, नवीन पोरावाला. त्यांना छंदपणा असतील, ते काम बी करतील. नाही म्हणजे त्यांना एक पुस्तक देऊ, सिव्हिल आणि क्रिमिनल मॅन्युअल. ते पुस्तक काढलं, 50,000 प्रती काढल्या. 500 पेजचं पुस्तक, 50,000च्या प्रती काढल्या. तब्बल 8.5 कोटी रुपये त्या बिल झालं त्या पुस्तकाचं. तुम्ही घ्या ऑडिट रिपोर्ट, मागा 8.5 कोटी कशाला पुस्तकावर खर्च केले. आणि ते पुस्तक काढले आणि नंतर 3च महिन्यात 3 कायदे केंद्र सरकारनं बदलले. ते सगळे पुस्तकं बिनकामी झाले. 8.5 कोटी घातले. अरे 5-50 लाखाचे पुस्तकं नाही ती, त्याला 8.5 कोटी तुम्ही बिल केलं. कोण केला भ्रष्टाचार याचा? कधी विचारणारच का नाही? अरे आमच्या तरुण मित्राला आम्ही स्टायमेंट देऊ शकतो, का नाही विचारत आम्ही? आम्हाला बी वेळ नाही विचारायचं, आम्हाला बी नॉलेज नाही. काय विचारावं? काय बंद पडलं एवढं? वकील बंद पडणार आहे का नाही विचारलं तर? असं समजत आहे. पण थोडं इतरासाठी सुद्धा जगण्यासाठी आपण थोडी सवय लावून घ्या मित्र. असं नाही आहे, अलबेल आहे. तुम्ही विचारलं पाहिजे.
ई फायलिंगचे सेंटर दिले, 6.5 कोटी रुपये खर्चिले. 6.5 कोटीमधले किती ई फायलिंग सेंटर चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? नेमके हातावर मोजणारे 10-15 चालू आहेत, बाकी सगळे बंद पडले, गेले की पैसे. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्यांचे भत्ते 36 लाख उचलले एकेका सदस्यांनी. 60 लाख रुपये विमानाच्या तिकिटाचा खर्च यांच्या. याला थांबवणार का नाही तुम्ही? तुम्ही विचारल्याशी थांबणार नाही. त्यांना आमच्यासारखे तुमच्याकडे मतं मागायनंतर त्यांना तुम्ही विचारा. असं गप्प गुमान मूग गिळून गप्प बसू नका, विचारत चला. विचारणार भेटला पाहिजे लोकशाही. म्हणून तुम्हाला मी सांगावलं तशा अनेक प्रश्नावर मला प्रकाश टाकता येईल. आपण सातत्याने विचार करा आणि मग मतदान करावं, असे माझी तुमच्या पुढे नागराची विनंती आहे. मी तुम्हाला मत मागण्यासाठी तर आलोय, पण तुम्ही मतदान देणारे तुम्ही आहेत. तुम्हाला जो क्रम द्यायचा आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे, पण मला यावेळेस तुम्हाला चेअरमन करावं लागेल आणि करा म्हणून मी तुमच्याकडे आग्रहाने, मी त्यांच्याकडे जाऊन लाळ घोटणार नाही मला चेअरमन करा म्हणून. मी तुमच्यापाशी मागू शकतो. त्यांना मी त्यांच्या मानगटीवर बसून मी त्यांना चेअरमन कसं व्हायचं मला माहिती आहे, पण मी इथून तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आग्रहाचं मला विनंती आहे की मला यावेळेस प्राधान्यानं तुम्ही पाठवलं पाहिजेत, एवढी विनंती करण्यासाठी आली. आणि म्हणून तुम्ही ऐकायला त्याबद्दल माझं मनापासून आपले धन्यवाद, आपले आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांनी मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. अडचण आहे मला माहीत आहे, आमची पण अडचण आहे. आम्ही 312मध्ये जायचं कसं, भेटायचं कसं, 1 महिन्याचा काळ आहे. म्हणून ही सगळं तुम्हाला अडचणीत अडचण ही करून आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. आपण विचार करा, विचार करून तुम्हाला जे काही करता येण्यासारखं आहे, क्रम देण्यासारखं आहे, आमचे सगळे विचार वेव्स पाहून तुम्हाला तो क्रमांक द्यावा, मतदान करावं एवढी विनंती करतो. मला पुढच्या इचलकरंजीला जायचं आहे, त्याच्यासाठी मी आपली सगळ्यांची परवानगी मागतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चल.